चिमुकलीची आई मरीमाय मंदिरात नैवेद्य दाखवायला गेली होती। आई मंदिरात नैवेद्य दाखवायला गेली आणि या दरम्यान चिमुकलीनं दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आल्यानंतर अचानक चिमुकली जोरजोरात ओरडायला लागली आणि काही सेकंदातच चिमुकलीचा जीव गेला। या चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। शरद दंडारे आणि त्यांची पत्नी आणि मुलगी तिघही पुलगाव मार्गावरील शोभा काळे यांच्या शेतातील मरीमाय माता मंदिरात गेले होते। नवरात्री नवमी निमित्त नैवेद्य आणि दर्शनाकरता तिघेही एकत्र गेले। आई वडील मरीमायची पूजा करत नैवेद्य चढवत होते, तर मुलगी पूर्वा दंडारे वय वर्ष 3 ती दर्शन घेऊन मंदिराबाहेर आली आणि मंदिराबाहेर पळत खेळत होती। दरम्यान जोरात सोसाट्याचा वारा सुटला। या वादळात बाहेर वाळलेलं झाड कोसळलं। झाडाखाली चिमुकली देखील खेळत होती। झाड कोसळल्यामुळे ती झाडाखाली दबली गेली। घटना लक्षात येताच आई वडिलांनी हंबरडा फोडत त्या ठिकाणी धाव घेतली। स्थानिकांच्या मदतीने झाड बाजूला करण्यात आलं। झाड बाजूला केल्यानंतर तिला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। यानंतर डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं। या दुर्दैवी घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली। चिमुकलीचा असा मृत्यू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे।